नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या आणि विशेषतः मुंबईतील राजकारणातून एक मोठी घडामोड समोर आली आहे। आज राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भेट झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा पार पडली। या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील निकालाबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे। दरम्यान राज्यातील दोन दिग्गज नेत्यांच्या या भेटीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे। दुसरीकडे शिंदे गटावर दबाव वाढताना दिसत असून सत्तेबाहेर करण्याच्या हालचाली वेग घेत आहेत। याच वेळी सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी समोर आल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। या तिन्ही घडामोडींचा जर आपण सखोल मागोवा घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या प्रभावाची चर्चा रंगताना दिसलेली आहे। मित्रांनो, नेमकं काय घडलं आहे ते जाणून घेऊया। सध्या राज्याच्या राजकारणातून एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। महाराष्ट्राचे राजकारण सध्या नव्या उंचीवर पोहोचलं असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 22 तारखेला पडद्यामागे झालेली गुप्त भेट विशेष चर्चेत आलेली आहे। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। याचवेळी सुप्रीम कोर्टात शिवसेनेशी संबंधित प्रकरणात आलेला निकालही अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या दोन्ही घडामोडी, एकीकडे गुप्त राजकीय भेट आणि दुसरीकडे न्यायालयीन निर्णय, यामुळे राज्यातील राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या सर्व घडामोडींना वेग आला असतानाच शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरू शकणारी बातमी समोर येत आहे। उद्धव ठाकरे यांना यात मोठं राजकीय यश मिळाल्याची चर्चा रंगली आहे। राज्याच्या राजकारणात अशा घडामोडी सुरूच राहणार असल्या तरी सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरे यांच्या बाजूने जाणं हे त्यांच्यासाठी मोठं आणि निर्णायक ठरणार पाऊल मानलं जातं। दुसरीकडे शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्या ताब्यात राहावं याच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी 2 महिन्यांपूर्वी दिल्लीचा दौरा केला होता, मात्र त्यांना तिथून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही अशी माहिती समोर येते। विशेषतः म्हणजे सध्या शिवसेनेशी संबंधित सुनावणी सुरू असतानाही शिंदे यांनी दिल्लीकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे याबाबत राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत। त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील मोठा अध्याय लिहिणारी ठरू शकते, हे आता सर्वसामान्यांनाही स्पष्टपणे जाणवत आहे। सरकार अडचणीत येईल असे काही निर्णय शिंदे गटातील मंत्र्यांकडून घेतले गेले, तसेच काही मंत्री विविध प्रकरणात अडकले। या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतृत्व शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। या नाराजीचाच परिणाम म्हणून देशाच्या राजकारणात शिंदे गट कमकुवत होत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पुढील काही दिवसात पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत मोठे बदल होऊ शकतात अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे। या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत असून त्याचा परिणाम राज्याच्या राजकीय समीकरणांवर आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरही दिसून येऊ शकतो। म्हणजेच मित्रांनो, ज्या शिवसेनेची मुळं ज्यांच्या हातात होती त्यांच्याकडेच ती परत देणं ते महाराष्ट्राच्या जनतेचं कर्तव्य असल्याची चर्चा सध्या रंगताना दिसते आणि त्यासाठी भाजप सुद्धा भूमिका घेऊ शकते अशी माहिती समोर येत आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या निकालासंदर्भातील सुनावणी अलीकडे पार पडली होती, मात्र बेंच समोर प्रकरण न आल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली। आता 29 एप्रिल हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून त्या दिवशी सुनावणीला सुरुवात होणार आहे। या सुनावणीत शिवसेना पक्ष, पक्षचिन्ह, शिंदे गटातील आमदारांशी संबंधित मुद्दे, केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधातील याचिका, तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातील याचिका, या सर्व बाबींचा एकत्रित विचार होणार आहे। या पार्श्वभूमीवर येणारा निकाल कोणत्या बाजूने लागतो यावर राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे। त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण भारतीय जनता पक्षाने केलेली मोठी राजकीय खेळी आता शिंदे गटालाच उलटू शकते अशी चर्चा रंगली आहे। त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उद्धव ठाकरे यांचे वजन वाढल्याचं चित्र दिसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री ठाकरे यांची भेट घेऊन गुप्त चर्चा केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत। अधिकृतरित्या याबाबत काहीही स्पष्ट झालेले नसले तरी या भेटीमागे पुढील राजकीय घडामोडींचे संकेत दडलेले असल्याचं मान्य केलं जातं। आगामी काही दिवसात या सगळ्या घटनांचे परिणाम स्पष्ट होतील। शिवसेना, पक्षचिन्ह आणि सत्तेच्या समीकरणांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होऊ शकते अशी चिन्ह दिसत आहेत। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।